बड़े पैमाने पर बांधों वाले जिले के रूप में जाना जाने वाला छत्रपति संभाजीनगर जिला आज भीषण जल संकट का सामना कर रहा है। जिले में 700 टैंकरों से जलापूर्ति जारी है, फिर भी लोग पीने के पानी के लिए तरस रहे हैं। पिछले साल हुई कम बारिश और इस साल बड़े तापमान के कारण जिले में बांधों का जल स्तर निचले स्तर पर पहुंच गया है। छत्रपति संभाजीनगर जिला, जिसे व्यापक रूप से 120 बांधों वाले जिले के रूप में जाना जाता है, आज बड़े जल संकट का सामना कर रहा है। जिले के दक्षिण में ही गोदावरी नदी बहती ही है, साथ ही जिले में छोटे बड़े मिलाकर लगभग 920 बांध है, लेकिन पिछले साल कम बारिश और इस साल बड़े तापमान के कारण राज्य में बांध निचले स्तर पर पहुंच गए हैं। यह अब घटकर महज 11.89% रह गया है। जिले के छत्रपति संभाजीनगर तालुका फुलंबरी, पैठण, गंगापुर, वैजापुर में टैंकरों से पानी की आपूर्ति जारी है। ऑलरेडी पाणी टंचाईची कंडिशन सगळे ठिकाणी दिसत आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या छत्रपती संभाजीनगर तालुका आहे, फुलंब्री तालुका आहे, सिल्लोड आणि पैठण, इवन गंगापूर आणि वैजापूर पण आहे। त्या ठिकाणी ऑलरेडी टँकरचे मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये चालू आहे। जवळपास 700 टँकर आपल्याकडे आज रोजी चालू आहे। आपण त्यामध्ये असा दक्षता घेतो की ज्या ठिकाणी टँकर चालू होण्याचे संदर्भात टँकरची मागणी येते, आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतात। आपले डेप्टी इंजिनियर आहे ते एन्श्योर करतात की त्या ठिकाणी इतर सोल्युशन आहे किंवा नाही, आणि त्याच्यानंतर आपली जी तालुकास्तरीय कमिटी आहे त्यामध्ये मंजुरी देतात की आपल्याला या ठिकाणी टँकर चालू करायचे। आपला सक्त निर्देश आहे की कोणतीही अशी मागणी आली तो 2 ते 3 दिवसामध्ये पाहणी करून सगळे रिपोर्ट करून असेसमेंट करून त्यावर निर्णय व्हायला पाहिजे। त्यामध्ये अजिबात उशिरा होणार नाही या संदर्भात तालुका टीमने दक्षता घेण्यासंदर्भात आदेशित केलेलं आहे। आता आज रोजी तुम्ही बघा की ऑलरेडी 700 टँकर आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी लोकांना खूप प्रॉब्लेमला समोर जावं लागतो। तो आपण यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की पाऊस जवळपास मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं असं शक्यता आहे की पुढचे 2-3 दिवसामध्ये आपल्याकडे मॉन्सून येणार आहे, पण जरी पण आपल्याकडे बीच मधल्या काळामध्ये स्पेल असे येतो ज्यामध्ये पाऊस पडत नाही। तर या कारणामुळे हे गॅप आला, त्या कारणामुळे टंचाईची परत सिच्युएशन क्रिटिकल होता। तो यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आपल्या जितनी भी जलजीवन मिशन आहे, इतर शासकीय योजनांचे जितके भी काम चालू आहे ते आपण टास्क मोडवर घेतलेलं आहे की ते काम कंप्लीट व्हायला पाहिजे, आणि जे नियर अबाउट कंप्लीशनला आहे ते पुढचे 10 ते 15 दिवसामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे। या संदर्भात पूर्ण टीमला आदेशित केलेलं आहे। यासोबत आपल्याकडे पाणीचा वेस्टेज होणार नाही, पाणीचा मिनिमम दुरुपयोग होणार आहे। या संदर्भात आपण खालचे ग्रामसेवक आहे आणि त्यासोबत आपले तलाठी आहे, सगळ्यांना त्या संदर्भात निर्देशित केलेलं आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।